भगवान सिद्धेश्वराच्या आश्रमात कृपेने श्री रुक्मिणी पांडुरंगाच्या चरणाजवळ बसून श्री सद्गुरू ज्ञानेश्वर महाराज, श्री जगद्गुरू तुकाराम महाराज, श्री संत एकनाथ महाराज यांच्या चरण सानिध्यामध्ये आपण सर्वजण मिळून महान ग्रंथराज ज्ञानेश्वरीच्या 16व्या अध्यायाच्या 194 ओवीचा विचार करतो आहोत. विषय आहे दैवी संपत्ती. तैसे अधिभूताधिदैव अध्यात्मादि उपद्रवा पातले या पांडवा गिळो निघाली. जेव्हा त्या ठिकाणी जे दुःख आहे ते 3 प्रकारचं आहे. एक आहे अधिदैविक दुःख, एक आहे अधिभौतिक दुःख आणि एक आहे आध्यात्मिक दुःख. अधिदैविक दुःख कशाला म्हणतात? यक्ष, राक्षस, पिशाच, शीत वातादिकापासून होणारं जे दुःख आहे त्याला म्हणतात अधिदैविक दुःख. अधिभौतिक दुःख, चोर, व्याघ्र, सर्प वगैरे यांच्यापासून होणारं दुःख त्याला म्हणतात अधिभौतिक दुःख. आणि आध्यात्मिक दुःख, रोग, क्षुधादिकापासून होणारं जे दुःख आहे त्याला आध्यात्मिक दुःख म्हणतात. त्याला 3 तापही म्हणतात. त्रिविध तापाची झाली बोळवण, देखिल्या चरण वैष्णवांचे, मज वाटे त्याशी आलिंगन ध्यावे, कदा न सोडावे चरण त्यांचे. हे त्रिविध ताप आहेत, अधिदैविक, अधिभौतिक आणि आध्यात्मिक. हे 3 प्रकारचं दुःख, 3 प्रकारचे ताप जे आहेत हे जरी प्राप्त झाले तरी ते सर्व गिळून टाक. म्हणजे त्या दुःखाला जुमानत नाही. विचाराने सर्व सहन करणारा त्याला म्हणतात दैवी संपत्तीवान. आता ईश्वर प्राप्ती लागी प्रवर्तता ज्ञानयोगी, धिमसेयाची अंगी उणीवनो हे. आता विषय आहे मुख्य मानव देहाची जी इति कर्तव्यता आहे. मानव देहाची जी निर्मिती केलेली आहे भगवंताने ती कशा करता केली? द्यावे खावे बरे असावे सदैव, हेची करी हाव संसारी. द्यावं, खावं, मजा करावी, दारू प्यावी, मटण खावं, मसनात जावं, नरकाला जावं, याच्याकर दिला पाहिजे. देवे दिला देह भजना मोठा. लक्षात, भगवंताने या मानव देहाची जी उत्पत्ती केलेली आहे ती केवळ स्वात्मप्राप्ती लागून देवे केली मनुष्य. काहीतरी बोलायचं, काहीतरी करायचं, काहीतरी खायचं, काहीतरी याच्याकरता नाही दिली. कारण मद्य मांस हा आपला आहार. कुत्री, मांजर, लांडगे, वाघ, सिंह यांचा आहार आहे. आपण या 5पैकी कुठल्या जातीचे ते बघा. आहार घेणारे कुत्र्याच्या जातीचे, का मांजराच्या जातीचे, का सिंहाच्या जातीचे, का वाघाच्या जातीचे आहेत, का लांडग्याच्या, ते बघा आता कुठल्या जातीचे आहेत. कारण आपल्याला सुळे जात नाही आहेत. आपल्यापेक्षा जनावरं फार चांगली. आपल्या जातीची जनावर आहेत ना काही, का नाही? आपल्या जातीचे जनावर आहेत का? नाही. आपल्या जातीचे म्हणजे जारज योनीतले जे प्राणी आहेत ते आपल्या जातीचे. जारज. मग त्यात गाय आहे, म्हैस आहे, घोडं आहे,
गाढव आहे, शेळी आहे, मेंढी आहे, हे 4 जीवन येतले आहेत. यांच्यापुढे ते मांस टाकून बघा खातात, दारू ठेवून बघा पितात. मग आपण चांगले का ते चांगले? नाही तरी काय थोडी श्वान सुकरे बापुडी. ती चांगले लक्षात ठेवा. डुकर कधी खातात काय मांस? डुकर कधीच नाही खाणार. पण हे डुकर मांस खातात, हे डुकर दारू पितात, हे डुकर सगळे करतात. त्या डुकराचा अपमान आहे. यांचं नाव सुद्धा घेऊन ये मूर्खांचं. पाप आहे, लक्षात ठेव. काय सांगितलं? मनुष्य देह जो दिलेला आहे तो केवळ भगवत प्राप्ती करतो. आता ईश्वर प्राप्ती लागी प्रवर्तता ज्ञान योगी. त्यांना रोज कुठवर सांगावं, आपलीचा पत्ता नाही का? आता ईश्वर प्राप्ती लागी प्रवर्तता ज्ञान योगी. भगवत प्राप्ती करता कोण प्रयत्न करतं? ओळीतच त्याचं उत्तर द्यायचं नाही. आता ईश्वर प्राप्ती लागी प्रवर्तता ज्ञान योगी. पण परमात्म्याच्या प्राप्तीची इच्छा करणारे ज्ञानी पण माणसात 4 प्रकार आहेत. किती प्रकार आहेत? 4. वेदांत शास्त्रामध्ये अशा आपण 3 मानतो. प्रकाराचे 3. आणि तुका म्हणे केले जन. तर 3 प्रकार म्हणतो. पण वेदांत शास्त्रामध्ये 4 प्रकार सांगितले. पामर, विषयी, जिज्ञासू आणि मुक्त. 4 प्रकार सांगितले. पामर याचा विचार करत नाही, विषयी याचा विचार करत नाही, आणि मुक्ताला गरज नाही. मुक्तच आहे. फक्त याचा विचार करणारा जिज्ञासू आहे. ज्याला मनुष्य देह कळाला, ज्यांना कळालं की अरे आपण शेपटाचे नाही आहेत, आपण बिन शेपटाचे कोण आहेत? माणसं आहोत. हे ज्याला कळालं ते प्रयत्न करतात. पामराला हे कळत नाही, विषयीला हे कळत नाही, मुक्ताला कळतं, ते मुक्त आहे, त्यांना त्याची गरज नाही. आज काय प्रकार नाही, सारखं चालू बंद का? काय मूर्खपणा आहेत का? सारखं बंद करता चालू करता. बोल नका. आता ईश्वर प्राप्ती लागी प्रवर्तता ज्ञान योगी. धिमसी याची या अंगी उणीव नोहे. मग भगवंताच्या प्राप्ती करता प्रयत्न करणारे हे फक्त ज्ञानी, आणि त्यांनाच फक्त माणसं म्हणायची. बाकीचे तरी दिसले माणसासारखे दिसतात. एक कुंभार होता, त्याच्याकडे गाढ होतं. गाव खरी असं चरायला, असं पिकं असायला लोकांची,
त्या पिकात ते गाढव सोडायचं, पण त्याला वाघाचं कातड पांघरू घालायचं. तुकाराम म्हणत ना, मी म्हणत नाही, त्याला वाघाचं कातड पांघरू घालायचं आणि मग त्याला सोडायचं. त्याच्यामुळे लोक वाघ म्हणून कोणी जातच ना त्याच्याकडे, अरे वाघ आहे, वाघ वाघ आहे, वाघ. पण पीक तर खात आहे, वाघ काय खात नसतं पीक. एक दिवशी शेतकऱ्याने विचार केला, वाघ तर दिसला आणि पीक तर खातोय, मग त्याचं पाऊल तर उमटले असते. म्हणून त्याने ते पाहिलं, ते गाढवाचे पाऊल. त्याला वाटलं अरे हे तर गाढव आहे. वाघाचा कलबुत दिसे वाघा ऐसा, परी नाही दशा साच अंगी. तुकुंबारा म्हणते, वाघाचा कलबुत दिसे वाघा ऐसा, परी नाही दशा साच अंगी. जरी ते वाघासारखं दिसलं तरी वाघ आहे का? नाही. काही माणसं म्हणतात काय कुत्र्यासारखं भुंकत रे, कुत्रं नाही आहे ते, कुत्र्यासारखं भुंकत, कुत्र नाही. काय गाढवासारखं ओरडत असतं रे, गाढव का ते गाढवासारखं. तसं ही माणसासारखे दिसतात. भगवत प्राप्ती करता भगवंतानी या देहाची योजना केलेली आहे. स्वात्म प्राप्ती लागून देवी केली मनुष्य योनी. माझी प्राप्ती करून हे मानव घेतील त्याच्याकरता भगवंतानी माणसाची योनी निर्माण केली, बाकीचे उद्योग करण्याकरता नाही. लक्षात, सात्विक आहार घेऊन देवाचं भजन करून भगवंताची प्राप्ती करून घेण्याकरता हा मानव देह दिलेला आहे. पण माणसाला कळत नाही. आता वरच्यावर काय कळते का मला? कलीचा प्रभाव वाढत चाललेला आहे. माणसं सगळी बिघडली, आयुष्य कमी होत चाल, तर काही बिघडलं नाही. काय तरी त्याची खंत माणसाला वाटत नाही. काय खाऊ नये, काय खाऊ हे कळत. मला मिळत तर मिळत, पण खायला पाहिजेच. म्हणजे कळत नाही. हे जे कळतं ते माणसाला. म्हणून इथं म्हटलंय ईश्वर प्राप्ती लागी प्रवर्तता ज्ञानयोगी. आता ईश्वराची प्राप्ती भजनाने होते आणि ज्ञानाने होते. भजन साधन आहे, ज्ञानही साधन आहे, पण त्यात असा फरक आहे. एक अंतरंग साधन आहे आणि बहिरंग साधन आहे. नाम थोडंसं बहिरंग आहे आणि ज्ञान हे अंतरंग म्हणजे जवळचं आहे. भजनाने देवाची प्राप्ती होते. कशी? भजनाने मनुष्याच्या अंतःकरणातले दोष निवृत्त होतात. म्हणजे भजन करणारेच, सगळ्याच नाही. भजन करणारे जे असतात त्याच्या अंतःकरणात दोष आहेत. किती दोष आहेत? माणसाच्या अंतःकरणात किती दोष आहेत? 3 दोष आहेत. कोणते कोणते आहेत? मल, विक्षेप आणि आवरण. हे 3 दोष आहेत माणसाच्या अंतःकरणात. मग मलाची जी निवृत्ती होते ती निष्काम कर्माने होते. विक्षेपाची निवृत्ती, मल म्हणजे पाप, मल म्हणजे पाप. कशावरून समजायचं? याच्या ठिकाणी पाप हे कशावर समजायचं? म्हणजे नेहमी पापकर्मच करायचं. दुसऱ्याला त्रास देणं, दुसऱ्याचं वाईट करणं, दुसऱ्याच्या वाईटाची इच्छा करणं, नेहमी वाईटाकरता प्रयत्न करत राहणं, दुसऱ्याचं चांगलं खणणं खपणं, समजावं पाप.
विक्षेप, विक्षेप म्हणजे चंचलता. मन दोष हा निष्काम कर्माने झाला. विक्षेप म्हणजे चंचलता. आता चंचलता फार बेकार आहे. ती एका देवाची उपासना करूच देत नाही. माणसाचा दोष नाही येतो, अंतःकरणात असलेल्या दोषाचा दोष आहे. माणसाच्या अंतःकरणात काय आहे? माणसाचा दोष नाही, अंतःकरणात असणारा विक्षेप दोष. काय दोष आहे? विक्षेप म्हणजे चंचलता. त्याच्या मागं पळ, त्याच्या मागं पळ, त्याच्या मागं आयुष्य पळण्यातच. साधू संतांनी पुष्कळ सांगितलं, ते आम्हाला ते कळतच. एक गाऊ आम्ही विठोबाचे नाम, आणि कापे काम नाही आता, मोडून या वाटा सूक्ष्म नुस्तर, केला राज्य भार चाले, एक धैला चित्ती आम्ही रखुमाईचा पती. एक तत्व नाम दृढ धरी म्हणा. एक 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 वारकरी रोज म्हणतात. हे वारकरी जे आहेत ना, तर रोज म्हणतात एक तत्व नाम दृढ धरी म्हणा, हरिशी करुणा. फक्त म्हणतात एवढं. पण एक तत्व मी काय सांगतो, काय सांगून राहिलो तुम? मी काय सांगून राहिलो? विक्षेप, विक्षेप सांगून राहिलो. विक्षेप दोष सांगून राहिलो. चंचलता. एका ठिकाणी आपली वृत्ती राहत, एका गुरुजवळ आपण थांबत. पुन्हा दृष्टांत देतात. दत्तात्रयाने 24 गुरु केले नाही. कोण म्हणतं केले? हा मूर्खपणा आहे, लक्षात घ्या. दत्तात्रयाने 24 गुरु केल्यावर हा मूर्खपणा आहे. चाळणी दीक्षा देते का? सुख दीक्षा देते का? त्यांच्याचे गुण घेतले. त्यांचे या 24 वस्तूपासून त्यांनी गुण घेतले. 24 गुरु नाही केले. आपण 2-4 करायला काय हरकत आहे? धापाच कर ना. तुला कोणी सांगितलं एखाद्यावर थांब? धापाच कर आणि धापाच्या मागे पड. काय म्हणजे एकही सक्सेस होणार नाही. दत्तात्रयाने 24 गुरु केले नाही. 24 वस्तूपासून धडे घेतले, त्यांचे गुण घेतले. आम्ही म्हणतो दत्तात्रयाने 24 केले. द्रौपदीनं 5 नवरे केले. आपल्याला 2-4 करायला काय हरकत? काय बरं वाटलं का? ते खेड्यामध्ये पोथ्या चालू असतात. पुराण, हरिविजय, पांडव प्रताप वगैरे असे चालू असतात. ते 2 मंदिरात 2 पोथ्या चालू होत्या. एका ठिकाणी होतं पांडव प्रताप, एका ठिकाणी होतं हरिविजय. ते नवरा जो होता तो जायचा पांडव प्रताप आहे, आणि बाई जी होती ती जायची असे काहीतरी आहे ते कमी जास्त. आणि ते घरी आल्यावर चर्चा करायची. लोक आज काय निघालं आपल्या पोथीमध्ये, चर्चा करायची. बाई जायची पांडव प्रताप आहे. आता ते भगवंताने लग्न केले किती? काय म्हणतो? 16,108 स्त्रिया भगवंताला होत्या. किती होत्या? 16,000 असं वर्णन आहे. हरिवंशामध्ये आहे, हरिविजयामध्ये आहे, भागवतामध्ये आहे.
16,108. मग त्याने सांगितलं आज आमचे ते भगवंताचे लग्न झाले आमच्या पोथीमध्ये 16,108 बायका केल्या देवाने. तर एकदा म्हणून नाही राहिला. कळलं का तुला? म्हणजे काय झालं, आमच्या भगवंतानी लग्न केले 16,108. ऐकलं का? ती म्हणजे सांगितलं नाही एकदा. ज्यावेळेस ज्यावेळी हा बऱ्याच वेळा बोलतो त्या याच्या मनात काहीतरी आलंय. ती म्हणजे काय काय म्हणतो तुम्ही 17 वेळेस? नाही म्हटलं काय? भगवंतानी 16,108 बायका केल्या. मला वाटतं, तुम्हाला काय वाटतं? तुम्हाला काय वाटतं ते उद्या सांगा. ते काय म्हणलं आता सांगू नका. दुसऱ्या दिवशी तिच्याकडे द्रौपदीचे लग्न झाले. तिने किती नवरे केले? 5. ती आली दुसऱ्या दिवशी एकमेकांची चर्चा. ऐकलं का हो? म्हणजे काय? द्रौपदीने 5 नवरे केले. ऐकलं का हो? आधी काय करणार आहे का? पण त्याला खोडायचं ना आता. ऐकलं का हो? तुम्हाला असं का म्हणतो 17 वेळेस? तुम्ही काय म्हणतो ते काल 17 वेळेस नाही. तेव्हा द्रौपदीने 5 नवरे केले. पुढं बोलू का? नको म्हणा. तुझ्या पोती राहू दे, माझ्या पोतीला माझ्या पोती. मी कसं कर सांगितलंय? एक तत्व नाम दृढ धरी म्हणा, मग हरीशी चंचलता विक्षेप सांगितले. मनुष्याच्या ठिकाणी विक्षेप दोष आहे, लक्षात ठेवा. चंचलता आहे तो एका ठिकाणी एका देवाजवळ म्हणून तर त्याचं आयुष्य फुकट जातं ना. कुठेतरी एका ठिकाणी पतिव्रते जैसा धतार प्रमाण आमा नारायण तैशापरी. एक तत्व एका देवाची जर उपासना केली तर फलप्राप्ती होते, नाही तर आयुष्य फुकट जातं. व्यभिचारी भक्ती त्याला म्हणतात. ज्ञानेश्वरी पुष्कळ वर्णन केलं काय. तेव्हा म्हणून म्हटलं या ठिकाणी ईश्वर प्राप्ती लागी प्रवर्तता ज्ञानयोगी. मग ज्ञानी जे आहेत ते ईश्वर प्राप्ती करता प्रयत्न करत असतात, सगळे करत नाही. दिवसे याची या गावी उणीव नव्हे. आणि एक लक्षात ठेवा महत्वाचा भाग, ज्या ठिकाणी फलप्राप्ती सोपी नाही, परमार्थ मार्ग सोपा आहे का? नाही. परमार्थ नव्हे लेकुराच्या गोष्टी. तेथे व्हावा पोटी अनुता क्षुरस्य धारा निश्चिता वृत्तया दुर्गम पतस्थत कवयो वदंत. इतका परमार्थ मार्ग हा भक्ती तो कठीण सुळावरची पोळी. अवघड आहे का सोपा आहे? अवघड. पण या मार्गाने वाटचाल करणं फार कठीण आहे. एक तर माणसं या मार्गाला जाऊच देत नाही. जरी गेले तरी ते टिकतच नाही. जरी टिकले तरी एका ठिकाणी राहतच नाही. असं परमार्थ फार अवघड आहे. त्यामुळे आयुष्यभर केलेली उपासना फुकट जाते, आयुष्य व्यर्थ जातं, त्याचा उपयोग होत नाही. आणि म्हणून दिवशी याची या गावी उणीव नव्हे. अर्थात धैर्यवान जे असतात, दिवसे म्हणजे धैर्यवान, त्या धैर्यवानाच्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची उणीव नसते. कुठल्याही प्रकारची उणीव नसते. आयसे चित्त शोभाच्या अवसरी उचलोनी धैर्यादी चांगावे करी.
धृती म्हणजे अवधारी ती येते गा. आता धैर्य झालं. आता धृती सांगते. धृती आणि धैर्य यात फरक आहे. धृती वेगळी, धैर्य वेगळं. लक्षात ठेवा. ज्या ठिकाणी मनुष्याचं हित केलं जातं त्याला धृती असं म्हटलेलं आहे. ऐशी चित्तक्षोभाच्या अवसरी या रीतीने, ऐशी म्हणजे या रीतीने वरच्या दृष्टांताप्रमाणे, चित्तक्षोभाच्या अवसरी चित्त हे स्थिर राहत नाही. का राहत नाही? त्याच्या ठिकाणी क्षोभ निर्माण होतो. का होतो? तर हे विकार आहे. काम क्रोधादी जे विकार आहेत या विकारामुळे मनुष्य स्थिर राहत त्याच्या अंतःकरणामध्ये क्षोभ निर्माण होतो. कारण विकार फार वाईट येते. काम क्रोध लोभ मोह मद मत्सर आणखी काय दंभ अहंकार काय असतील ते, हे सगळे विकार जे आहेत ते मनुष्याला कधीही स्थिर बसू देत नाही. एक जरी विकार रात्री 1-2 वाजता मनात आला तरी रात्रभर जागरणच नाही. म्हणून विकाराची निवृत्ती झाली पाहिजे. विकार सारखं झोपताना सुद्धा देवाचं नामस्मरण करता करता माळ घेऊन झोपा. जेवढी होईल तेवढी, पडली तर पडली, अंथरुणातच पडेल. नामस्मरण करता करता जाग आली की नामस्मरणच करा, म्हणजे विकृती नष्ट होते. नामाला फार महत्व आहे, लक्षात ठेवा. काय नाम हे अतिश्रेष्ठ आहे. वेदाने सुद्धा नाम हे साधन श्रेष्ठ सांगितलेलं आहे. काय तेव्हा मग चित्ताच्या ठिकाणी या विकाराचा क्षोभ निर्माण होतो. हे विकार त्याचं शमन केलं पाहिजे. या विकाराचं शमन नामाने होईल. या विकाराचं शमन जर तुम्ही भगवंताचं श्रद्धेने नामस्मरण केलं तर त्याच्यावर विकार मात करू शकत नाही. काम क्रोध बंदी खाणी, तुका म्हणे दिले दोन्ही इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसावी. त्याच्यावर कंट्रोल करता येतं. एक शक्ती सामर्थ्य निर्माण होतं भगवंताच्या नामाने. काही करता नाही तर नाम घ्या, मग संपला विषय. नाही तुम्हाला काही करता येत, नाम घ्या. ते नामही घेत नाहीत माणूस. ते नाम घ्या म्हणजे केव्हा तरी सकाळी संध्याकाळी काय. काळ वेळ नाम उच्चारिता नाही, दोन्ही पक्ष पाहे उद्धरती. हो, काळ वेळ नाम उच्चारिता नाही. दिनरजनी हाच धंदा गोविंदाचे, तेही जमत नाही आपल्याला. कारण आपल्या मनाला, आपल्या वृत्तीला जी वाईट सवय लागलेली आहे ती सवय जात नाही. देवाचं नाव येत नाही. कुटाणे करण्याची सवय लागली ना. आपल्या ज्या वृत्ती आहे, आपली मनोवृत्ती जी आहे ती दुसऱ्याचे कुटाणे करायची सवय लागली. त्याच्यामुळे त्याला वेळच नाही भगवंताकडे जाण्याकरता. बाकीचं काही करायचंच नाही ना. हरी बोला ना तरी व्यर्थ गलबला करू नका. म्हणून भगवंताचं नामस्मरण भक्ती सतत सर्व कार्य करिता हरी बोला. हरी बोला भांडता, हरी बोला कांडता, उठता बैसता हरी बोला. सतत हरी. मग ती मात करते ती विकारावर. तुम्ही केव्हा तरी तुम्हाला न ठरलेल्या वेळी ठरलेल्या माळा जपायच्या वेळ नसेल तर उद्या डबल. तसं नाही चालत. नित्यनेम आम्ही ते प्राणी.
म्हणून जे अशा प्रकारे भगवंताचं निष्ठेनं अखंड नामस्मरण करतात त्याच्यावर विकार मात करू शकत हो नाही. ते नक्कीच त्याच्यावर आपण कंट्रोल करू शकतो. त्याचं नाव आहे धृती. साधकाचं अधःपतन ते होऊ देत नाही. नाम साधकाचं अधःपतन होऊ देत हो नाहीये. नाम लक्षात ठेव. आणि म्हणून निश्चितच मनुष्याचा ते उद्धार केल्याशिवाय नाम घेता वाया गेला. ऐसा कोणी ऐकिला सांगा विनवितो तुम्हासी संत महंत सिद्ध ऋषी. नाम घेताना वायाला जात नाही. नाम घेणाऱ्याचं हितच होतं. त्याचं नाव धृती आहे. त्या धृतीचा विचार या ठिकाणी माऊलीनं सांगितलेला आहे. आता पुढच्या उद्याच्या ओळीमध्ये शौच सांगतात. शौच म्हणजे शुद्धता. तो उद्याचा विचार आहे. तेव्हा झाली सेवा भगवत चरणी समर्पित करून राहिलेला जो सेवेचा भाग आहे तो आपण उद्या पुंडलिक वरदा